नमस्कार मित्रांनो, मी शेखर दादा पगार। मी आपल्या मालेगाव शहरातील सामान्य रुग्णालय, शासकीय रुग्णालय असतील, हे जे रुग्णालय आहेत किंवा हे जे दवाखाने आहेत, तर हे दवाखान्यात जवळजवळ मालेगाव शहरातील आणि ग्रामीण भागातील बरेचसे लोक उपचार घेण्यासाठी येत असतात। कारण सरकारला माहिती आहे की काही उपचार खूप महागडे असतात, काही लोक गरीब आहेत, रोजाने काम करून पैसे कमवून आपलं पोट भरत असतात। मग हे महागडे उपचार ते घेऊ शकत नाही, त्यामुळे त्यांचे जीव सुद्धा जाऊ शकतो। त्यासाठी सामान्य रुग्णालय असेल, सरकारी दवाखाने हे काढण्यात आलेले आहेत। परंतु ज्यावेळेस आपण सरकारी दवाखान्यात जातो त्यावेळेस आम्हाला एक अनुभव असा आलेला आहे की एखादं डिलिव्हरीचं पेशंट असेल, एखादा छोटा मोठा अपघात झालेला असेल किंवा एखादा काही छोटा मोठा पेशंट आजारी असेल, तर तो उपचार घेण्यासाठी सामान्य रुग्णालय किंवा शासकीय रुग्णालयात जात असतो। त्यावेळेस मात्र तिथल्या डॉक्टरांकडून त्यांना अशी माहिती दिली जाते, कारण आमच्याकडे ज्या तक्रारी आल्या आहेत आणि आम्ही स्वतः अनुभव पण घेतला आहे, त्यावेळेस त्यांना असं सांगितलं जाते की इथं डिलिव्हरी होऊ शकत नाही, कारण जे संबंधित उपचार करणारे डॉक्टर आहेत, शस्त्रक्रिया करणारे जे डॉक्टर आहेत, ते 15 दिवस रजेवर आहेत। त्यामुळे इथं तुमच्या पेशंटचा उपचार होऊ शकत नाही, तुम्ही अशा दवाखान्यामध्ये जा आणि पेशंट ॲडमिट करा। त्यावेळेस पेशंट असेल, त्यांचे नातेवाईक असतील, हे चिंतेत असतात आणि थोडेसे घाबरलेल्या परिस्थितीत असतात। म्हणून त्यांना असं वाटतं की आपलं पेशंट वाचलं पाहिजे। मग ते जे डॉक्टर सांगतात तिथले की तुम्ही मालेगाव शहरातील असा दवाखाना आहे, तिथे तुम्ही उपचार घ्या। आणि नागरिक भोळे भाबडे असतात, त्यांना एवढी माहिती नसते आणि त्यावेळेस ते घाबरलेले असतात। मग त्यावेळेस पेशंटचे नातेवाईक काय करतात की त्या डॉक्टरांनी सांगितलेल्या दवाखान्यात ते आपलं पेशंट ॲडमिट करतात। आणि तिथं जर पाहिलं तर त्या डिलिव्हरीचं पेशंट असेल, अपघात झालेलं पेशंट असेल, तर तिथं लाख दीड लाख रुपये बिल काढलं जातं। म्हणजे सगळ्यात मोठी नागरिकांची लूट आहे। जिथं मोफतमध्ये डिलिव्हरी होतं, आजारांचं निदान होतं, तिथं उपचार मोफत दिले जातात। अशा वेळी मग सरकारी दवाखान्यातील डॉक्टर खाजगी दवाखान्यात नागरिकांना, पेशंटला का पाठवतात? हा सुद्धा मुद्दा एकदम विचार करण्यासारखा आहे। आणि मी माझा एक स्वतः अनुभव सांगतो। काही दिवसापूर्वी एक महिला डिलिव्हरीसाठी दवाखान्यात गेली, तिचे पती होते, तिचे सासू सासरे होते। त्यावेळेस संबंधित डॉक्टरांनी सांगितले की इथं डिलिव्हरी होऊ शकत नाही, कारण जे संबंधित डॉक्टर आहेत, जे उपचार करतील, ते 15 ते 20 दिवस रजेवर आहेत। त्याच्यामुळे तुम्ही इथं उपचार घेऊ शकत नाही, तुम्हाला खाजगी दवाखान्यात जावं लागेल। आता त्या लोकांच्या लक्षात न आल्यामुळे त्यांनी काय केलं की ते पेशंट तिथं ॲडमिट केलं आणि त्याचं बिल जवळजवळ 70 ते 80 हजाराच्या आसपास बिल निघालं। आणि त्यावेळेस मग ते लोक एकदम गोंधळले, कारण ते लोक होते मजुरीने पोट करून भरणारे लोक होते, रोजंदारीने कामावर जाणारे लोक होते। त्यांना वाटलं की एवढा पैसा कुठून आणायचा आहे। मग त्यांनी माझ्याशी संपर्क केला की दादा असा विषय, एवढं बिल काढलंय, ते कमी जास्त पण करायला तयार नाहीत। तर मी सहज त्यांना विचारलं की कुठला दवाखाना आहे? ते म्हटले मालेगाव शहरातले असा नामांकित दवाखाना आहे। तर मी त्या डॉक्टरांशी संपर्क केला की त्यांना विचारलं की इतकं बिल कसं काढलं तुम्ही? तर त्यांनी सांगितलं की हे खाजगी दवाखाना आहे। म्हटलं ठीक आहे, थोडंफार त्यांना सहकार्य करा, गरीब लोक आहेत। मग मी परत त्यांना विचारलं की तुम्ही शासकीय रुग्णालयात, सामान्य रुग्णालयात का डिलिव्हरीसाठी पेशंट घेऊन गेले? त्यावेळेस त्यांनी सांगितले की आम्हाला तिथल्या डॉक्टरांनी सांगितलं की इथले डॉक्टर हे 15-20 दिवस रजेवर गेले आहेत, त्यामुळे तुमचं पेशंटची डिलिव्हरी होऊ शकत नाही, तुम्ही या दवाखान्यात जा। आणि मग ज्यावेळेस मी त्या डॉक्टरांचा नंबर घेतला आणि मी त्या डॉक्टरांना फोन करून सांगितले की डॉक्टर साहेब तुम्ही कुठे आहात, त्यावेळेस त्यांनी सांगितले की मी अशा खाजगी दवाखान्यात काम करतोय। मग मी त्यांना विचारलं की तुमची ड्युटी कुठे आहे? त्यावेळेस त्यांनी सांगितले की माझी नोकरी किंवा ड्युटी ही सामान्य रुग्णालयामध्ये आहे। मग त्यावेळेस मी त्यांच्यावर चिडलो, डॉक्टर साहेब जर तुमची ड्युटी जर कधी सामान्य रुग्णालयामध्ये आहे, तर मग तुम्ही खाजगी दवाखान्यात करता काय? त्यावेळेस तिथे गोंधळ आणि थोडंसं चुकीचं बोलायला लागले। मग त्यावेळेस त्यांना सांगितले की तुम्ही या हलक्यावर घेऊ नका, तुमच्या पत्नीचा दवाखाना आहे,
आणि तुम्हीच तिथं उपचारासाठी जाताय आणि ह्या लोकांची तुम्ही फसवणूक करताय की जिथं त्या मोफतमध्ये त्या गोरगरिबांचा उपचार होणार होते तिथं आज त्यांना 70-75 हजार रुपये तुम्ही त्यांना मोजायला लावतायत. तर तुमच्यावर कारवाई हे लक्षात असू द्या. त्यावेळेस ते घाबरले आणि त्यांनी त्या पेशंटला सांगितलं की तुम्ही पैसे देऊ नका, पण आता काही हे वाढू नका. त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की सरकारी दवाखान्यात तुम्ही उपचार घेण्यासाठी गेले असता बऱ्याच वेळेस तिथले डॉक्टर मालेगाव शहरातील खासगी दवाखान्यांकडे बोट दाखवून सांगतात की तुम्ही या दवाखान्यात जा, उपचार घ्या. हे डॉक्टर अशाशे 15 ते 20 दिवस उपचार अशा वेळेस शासकीय रुग्णालयातील डॉक्टर सांगतात की तुम्ही खासगी रुग्णालयात जा, तिथे पेशंट ॲडमिट करा, कारण इथले जे डॉक्टर आहेत ते 15-20 दिवस रजेवर गेले आहेत. मग अशा वेळेस पेशंट आणि त्यांचे नातेवाईक थोडे गोंधळून जातात आणि ते नाईलाजास्तव खाजगी दवाखान्यात आपले पेशंट ॲडमिट करतात आणि जिथं ज्यांचा उपचार मोफतमध्ये होणार होता, फुकटात होणार होता, तर त्यांना तिथे लाख रुपये मोजावे लागतात. म्हणजे इतकी वाईट परिस्थिती आज या शासकीय रुग्णालय आणि सामान्य रुग्णालयामध्ये झालेली आहे. आणि इथले डॉक्टर काही डॉक्टरांचा रेफरन्स देतात आणि तिथं त्यांचे काहीतरी हितसंबंध असल्याशिवाय किंवा काहीतरी टक्केवारी असल्याशिवाय हे लोक खासगी रुग्णालयात तिथले पेशंट का पाठवतात हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून येणाऱ्या काळात जर नागरिकांची आणि रुग्णांची अशी फसवणूक होत असेल तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही सामान्य रुग्णालयाच्या विरोधात तीव्र आंदोलन